श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, अभिनंदन. तुझ्यासाठी ती पर्वणी लवकरच येत आहे. ज्या सुखांची तू अभिलाषेने वाट पाहत आहेस ती आता पूर्ण होण्याची तयारी होत आहे. आज तुम्ही देवाची जी काही सेवा करत आहात ती देवाकडे रुजू केल्या जात आहे. विनाकारण तुमच्यासाठी कधीही काहीही घडत नाही. जे काही घडत आहे ते तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काल तुम्हाला प्राप्त व्हावा यासाठीच घडत आहे. विश्वास ठेवा आणि देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा. देव तुम्हाला कधीही हरू देणार नाही यावर संपूर्ण विश्वास ठेवा. तुमची पावले देवाकडे वळवल्या जात आहे. मी तुमच्यासाठी योग्य मार्ग तयार करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, खूप काही दूरच्या विचारात पडू नकोस. खूप काही काळजी करणे सोडून दे. जेव्हा तुम्ही खूप काही दूरचा विचार करू लागता, भविष्याचा विचार करू लागता, तेव्हा खूप काही जवळ येणारे आनंदही जे तुम्हाला या क्षणाला प्राप्त होतात, अगदी पुढच्या क्षणाला प्राप्त होतात, त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही पुढील खूप काही भविष्याच्या मागे धावणे सोडा. कारण जे काही तुम्हाला प्राप्त होणे आहे ते तर निश्चित आहे. मग सोडा ते त्यामागे धावणे. तुमच्याकडे जे काही आहे, मग ते एखादे नाते असो, एखादे प्रेम असो आणि एखादी वस्तू असो, जी तुम्ही प्रेमाने जपणे आवश्यक आहे. कारण ती देवाने तुम्हाला दिलेली मौल्यवान भेट आहे. स्वामी म्हणतात, बाळा, कधीही संघर्षांना घाबरू नकोस. कारण या संघर्षामुळे तुझ्या उद्या पुढील क्षणांना सुखाच्या आनंदाच्या क्षणात परिवर्तन करण्याचे सामर्थ्य त्या संघर्षात आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या गोष्टी कधीकधी तुमच्या आवाक्या बाहेर असतात, कधीकधी तुमच्या विचारांमध्ये नसतात किंवा त्या तुम्ही घडवू शकत नाही, मग त्यावर विचार करणे टाळा. कारण तुमचा मौल्यवान वेळ तुम्ही त्या ठिकाणी गमावत आहात असे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या संदेशातून देणार आहे. जर तुम्ही हा मौल्यवान संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकलात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तरही मिळेल. बाळा, मी तुझ्यासाठीच कार्य करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या जवळ असताना इतकी काळजी करणे, इतके विचार करणे त्यांना टाळ. कारण जेव्हा तुझा देव तुझ्यासोबत आहे मग विचार करण्याची कसली आवश्यकता, भीती बाळगण्याची कसली आवश्यकता. बाळा, माझे आशीर्वाद तुझे कल्याण करण्यासाठी आहे. तुझ्या आयुष्यातून खूप काही अशा गोष्टी निघून जातील ज्या मी काढून टाकणार आहे. कारण त्या गोष्टींना काढून टाकण्याचे सामर्थ्य देवाच्या व्यतिरिक्त कुणातही नाही. मग ते तुमच्या जवळ येणारे चुकीचे लोक असोत, तुमचा विरोध करणारे चुकीचे लोक असोत किंवा तुमचा विरोधाभास करणारे काही लोक असोत, ते तुमच्यापासून केव्हा आणि कधी दूर करायचे हे तुमचा देवच जाणतो. बाळा, विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष केंद्रित कर. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक विश्वास बसणार आहे. मला माहीत आहे तुला काही कठीण वाटत आहे, पण त्या कठीणातील जो काही संघर्ष आहे त्या संघर्षातून दूर नेणारा तुला माझा हा संदेश आहे. बाळा, तुझ्या मनातील ते सर्व काही संघर्ष संपून जावे यासाठी तू फार आटोकाट प्रयत्नही करत आहेस. माझी विनंतीही करत आहेस, माझी प्रार्थनाही करत आहेस.
मला सर्व काही माहीत आहे. पण मी तुला आज या संदेशाच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो. बाळा, जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुला असे वाटत आहे की तू या संदेशाला निवडले आहे. पण मीच तुला आज्ञा देऊन या संदेशापर्यंत आणले आहे. तुला काळजीमुक्त करणारा हा दिव्य संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हापासून तुझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार तुला आकर्षित होतील. तुझ्या वेदना संपतील, तुझे दुःख संपेल आणि तुझ्या मनातील ते क्लेश संपेल. कारण देव तुझ्यासाठी सर्व काही करत आहे. बाळा, चिंता करणे सोडून दे, कारण ती व्यर्थ आहे. तुझ्यासाठी माझा आशीर्वाद निरंतर येत आहे. तुला काळजीमुक्त राहण्यासाठी मी ज्या काही योजना आखत आहे त्या आता लवकरच तुझ्यासाठी कार्यान्वित होतील. देव म्हणतात, बाळा, तुला दिलेले कर्म पाळ आणि त्यानुसार तुला इतके फळ प्राप्त होईल ज्यामुळे तुला सुख, समृद्धी, आनंदाचे दिवस येतील. बाळा, मला माहीत आहे काही लोक तुझ्या अशा उन्हावर बोट ठेवतात जिथे तुला माहीत आहे की ते त्यांनाही माहीत आहे की काही कमतरता आहेत, पण त्या भरून काढण्यासाठी तू योग्य ते प्रयत्नही करत आहेस. पण ते तुझं हसू करत पाहत आहेत. बाळा, पण त्या गोष्टींना घाबरू नकोस. ते तुझा विरोध करतील. तुला निरंतर काहीतरी बोलून छळण्याचाही प्रयत्न करतील, कारण ते तुला उकसवत आहेत. कारण तू वादविवादात सामील व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. बाळा, पण तू शहाणा आहेस. त्यामुळे कोणी कितीही तुझ्याकडे काहीही बोलोत, पण त्या गोष्टींकडे लक्ष पुरवू नकोस, कारण तुझा निरर्थक वेळ ते घालवण्यासाठीच येत आहेत. जेव्हा ते वादविवाद उत्पन्न करू इच्छितात तेव्हा तू त्यांना सोडून तिथेच आपल्या कार्यात दंग हो, कारण ते तेच इच्छितात की तू त्यात भाग घ्यावा आणि खूप काही वादविवाद करून तुझा वेळही घालवावा आणि तुझी मनस्थितीही नकारात्मकतेकडे वळवावी. म्हणूनच ते खूप काही प्रयत्न करत आहेत, कारण त्यांच्या मनात त्या वाईट कल्पना आहेत. खूप काही विचारही वाईट आहेत. पण बाळा, तुझा सांभाळ मी करत आहे. तेव्हा आता तुझ्यासाठी येणारा आशीर्वाद हा दैवी आशीर्वाद असल्यामुळे, तुझे चांगले कर्म देवांनी पाहिल्यामुळे तुझ्यासाठी आता असे काही मार्ग तयार केल्या जात आहे की असे लोक तुझ्यापासून दूर कधी होतील याची जास्त वाट तुला पाहावी लागणार नाही. आता लवकरच ते लोक तुझ्यापासून दूर करण्यात येतील. बाळा, विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष केंद्रित कर. माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहेत. कधीही तू आणि तुझं कुटुंब जी काही सेवा करत आहात ती मनोभावे करा, कारण देवाकडे तीच पूज्य मानल्या जात आहे. मनोभावे श्रद्धेने केलेली पूजा देव स्वीकार करतात. याचा अनुभव तुला येऊ लागेल. बाळा, मनातले नकारात्मक विचार थांबव, कारण देव तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत असाल तर स्वामी शक्ती महान आहे. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुमच्यासाठी खूप काही आनंद देण्यासाठी आले आहेत. ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे, स्वामी शक्ती अफाट अनंत आहे. स्वामीच्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुम्हाला जे काही देत आहे त्यात तुमचे कल्याण आहे, म्हणूनच ते तुमच्याकडे येत आहे. सुख, संपत्ती, वैभव, आनंद तुम्हाला प्राप्त होईल. स्वामींचे नाम श्री स्वामी समर्थ यात तुमच्या कल्याणाचे रहस्य आहे. म्हणून निरंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अत्यंत प्रीतीने, श्रद्धेने जितका होईल
तितका करत राहा. तुम्हाला शुभफळं प्राप्त होतील. विश्वास ठेवा, कधीही तुमच्या आयुष्यात कुठलीही बाधा येणार नाही. स्वामी देव निरंतर तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला सहाय्य देतील. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.